नमस्कार. आपल्या अन्ना या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. प्रेरणा सहकारी साखर कारखाना हा मराठवाड्यातील सहकारी तत्वावर उभा राहिलेला पहिला कारखाना, तर महाराष्ट्रातील एकूणात दुसरा सहकारी साखर कारखाना. हा कारखाना 2012-13 पासून बंद होता आणि जवळपास तो 10 ते 11 वर्ष बंदच राहिला. त्यानंतर कारखाना भाडे तत्वावर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं भैरवनाथ शुगर्सला दिला आणि गेल्या वर्षीपासून हा कारखाना परत सुरू झाला. परंतु जिल्हा बँकेचं कर्ज परतफेड म्हणावी तशी कारखान्याकडून झालेली नाही आणि याच कारखान्याबरोबरच तुळजापूर तालुक्यातील तुळजाभवानी सहकारी साखर कारखान्याची पण तीच परिस्थिती आहे. त्यामुळं हे दोन्ही कारखाने विकूनच टाकावेत याच्या असा अहवाल बँकेनं राज्य शासनाकडे दिल्याची वृत्त आहे आणि त्यावर राज्य शासनानं ही प्रक्रिया सुरू करावी असं निर्देश दिल्याचं पण कळतं. आणि यामुळंच मग तेरणा बचाव संघर्ष समिती, जी की तेरणा बंद साखर कारखाना चालू हवा, तो भाडे तत्वावर किंवा सभासदांना चालवण्यास द्यावा यासाठी गेली 2-3 वर्ष सतत संघर्ष करणाऱ्या तेरणा संघर्ष समितीने काल जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या धाराशिव येथील मुख्य शाखेवर समोर निदर्शनं आंदोलन केलं आणि बँकेचे कार्यकारी संचालक तथा तेरणा साखर कारखान्याचे व्यावसायिक विजय घोणसे पाटील यांना याबाबत सवाल केला. त्यावर विजय घोणसे यांना योग्य असं उत्तर देता आलेलं नाही. यावरून नक्कीच यात काहीतरी शिस्त आहे असंच दिसतंय. गेल्या 2 महिन्यापूर्वी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत पुढे पण हा ठराव आणण्याचा प्रयत्न कार्यकारी संचालकांकडून झालेला होता आणि त्यावेळी अनेक संचालकांनी या ठरावाला विरोध केल्यामुळे तो ठराव बारगळला असं अनेक संचालकांचं म्हणणं. हा कारखाना शक्यतो ज्यांनी चालवायला घेतलाय त्यांनाच विकत घ्यायचा आहे की काय, अशी ही एक शंका काल आंदोलक व्यक्त करीत होते आणि त्यात तथ्यही असू शकतं. कारण ज्या भैरवनाथ ग्रुपनं हा कारखाना चालवायला घेतला आहे त्या ग्रुपचे सर्व प्राध्यापक तानाजीराव सावंत हे राज्य मंत्रिमंडळातलं एक मोठं प्रस्थ आहे आणि ते जिल्ह्याचे पालकमंत्री पण आहेत. आणि मग काल आंदोलक जी शंका व्यक्त करीत होते त्या शंकेला त्यामुळं पुष्टी मिळत असल्याचं पण दिसून येत आहे. आज एका वृत्तवाहिनीनं धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश भूपालसिंह उर्फ पवनराजे निंबाळकर हे जे प्रत्येक तालुक्यात जनता दरबार घेत आहेत, त्या जनता दरबाराला शासकीय कर्मचाऱ्यांनी उपस्थित राहावेच असं काही नाही अशा आशयाचं किंवा त्यांना आग्रह किंवा त्यांच्यावर उपस्थित राहण्याचा दबाव आणणे अशा आशयाचं पत्र जिल्हा प्रशासनानं काढल्याची एक वृत्त येत आहे. त्या वृत्ताची पुष्टी अद्याप झालेली नाही. तशा आशयाचं पत्र खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांच्या कार्यालयाला पण अद्याप प्राप्त झालेलं नाही. मग नेमकं यात काय आहे का, उगं कुणीतरी हे केलंय आणि ती हवा निर्माण करायचा प्रयत्न केला जात आहे हे आपल्याला लवकरच कळेल. आज तुर्तास एवढंच. धन्यवाद.